बाहेरनी या बाजूला या, त्याचे चावडी असतं ना, तसं आहे ते. आता त्याच्यावर तुम्ही जनरल याच्यात तुमचे फोटो टाकतात, तुम्हाला जे काय 200-500 लोक एकत्र आहेत त्यांच्या 200-500 लोकांना ते दिसतात, आणि आपले काय फोटो असतात काही अर्थ नाही. ते आपल्या घरासाठी, आपल्या घरातल्या ग्रुपवर टाका. ते पाळा खरं. काहीतरी विशेष घडले, तुमच्या मुलाला पुरस्कार मिळाला, काही मिळाला, तर तुम्हाला टाकायचं, तुम्ही टाकू शकता. काही काही लोक सकाळी असा फोटो टाकतात आणि खाली लिहितात आज सकाळी सहजच. हे सगळं कोण हुशार माणूस आहे जो याचा उपयोग आपल्या भल्यासाठी आणि आपल्या फायद्यासाठी, म्हणजे आपल्या काय म्हणतात त्याला, व्यवसायाच्या कामाच्या भल्यासाठी जो करतो ना, तो सगळ्यात हुशार. आणि याकरता राजकीय मंडळी सगळ्यात हुशार. तुम्हाला कोणतीच राजकीय व्यक्ती म्हणजे पदावरची असं चावडत बसताना दिसणार नाही. पण सर्वात जास्त उपयोग कोण करतं माहिती आहे त्याचा? तुम्हाला माहिती आहे, राजकीय कामाला का मी सर्वात जास्त उपयोग करतो माहिती आहे, तो आहे कामाच्या व्यतिरिक्त. काकांना एक मेसेज माझा येऊन गेला असेल तर काकांनी सांगावं मला, एकदम बनिया व्यवसायाचा माणूस तो उठतच नाही व्यवसायावरून. तो म्हणतो तुम्ही इकडे या, मी मिसळ मागवतो. मी नाही येत, फोकस्ड. सो कामाशी काम ठेवा. मी इतका वेळ का दिलायला माहिती? मोबाईल डी ॲडिक्शन सेंटर निघाले आता शहरांमध्ये. म्हणजे मोबाईल जर वापरायला मिळाला नाही तर विचित्र वागायला लागतात, चिडचिड करायला लागतात, अबोलून जातात, रिस्पॉन्स देत नाही. मग शेवटी आपण काय म्हणतो, घे भो काशी घाल, बरोबर ना? आणि पुन्हा झाली काय आजची झाली पीडित बोगत, एवढंच करून आपण सोडून देतो. पण ते व्यसन झालंय ना. आपले संध्याकाळी 7 नंतरचे जे मेंबर असतात, ठीक आहे, तर तुम्हाला आता माहिती आहे त्या लोकांना कसं होतं, त्यांनाही समजतं की आपल्या किडन्या गेल्या आहे, आपण मरणार आहे, डॉक्टर सांगतोय सोड. त्याला बी वाटतं आता मरायला नको, आपण सोडलं पाहिजे, पण तो सोडू शकत नाही, कारण त्याचं रूपांतर ॲडिक्शन मध्ये झालंय. सेम प्रोसेस कोणत्याही ॲडिक्शनला असते. तुम्ही राहू शकत नाही त्याच्याशिवाय. आणि ही वेळ शहरात आली आहे. म्हणून मी कायम म्हणतो की जे लोक ग्रामीण भागात राहतात, सगळी जर गोडाबेरीज केली तर ते फार भाग्यवान असतात, फार भाग्यवान. तुमच्याकडे मोबाईलवर जेवण भेटत नाही अजून? अरे तुम्ही आभार माना, येऊ पण नका देऊ, झालं तर ना बंद झालं. मोबाईलवर ते जे जे ॲडव्हान्स वाटतं ना आपल्याला, ते आपल्याला बर्बाद करतं, कारण आपल्याला तो सेन्स नसतो पहिल्या पिढीला की याचं करायचं काय. सो एवढी काळजी घ्या. मग आता आपण शिक्षणावर, तर शिक्षण का घ्यायचं? मार्कांसाठी, मार्क पैशांसाठी आणि पैसे खरेदीसाठी, असं सगळं झालेलं आहे. आणि म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे. हे सगळे उद्देश आपल्याला बदलावे लागतील. याच्यातून मला काय सांगायचं आहे की आपण कोणतीही गोष्ट का करतो पाहुणे, हे जर क्लिअर असलं तर पुढचा प्रवास व्यवस्थित होतो. का हे का क्लिअर पाहिजे. त्याला म्हणतात व्हाय ऑफ लाईफ. कशा करता करतोय मी हे? मला एक सांगा, माणूस आणि इतर प्राणी याच्यात काय फरक असतो किंवा काय साम्य असतं? पण सांगेल प्रश्न समजला बेटा? माणूस आणि इतर प्राणी असतात, कुत्रं, मांजरं, माकडं, आपल्या भेटते, याच्यात काय फरक असतो? आधी साम्य सांग, सारखं काय असतं? दोघांमध्ये पण बुद्धी आहे. हां हो, आलो थांब. नाही बरोबर आहे, पण दोघांना बुद्धी आहे हे बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे तुम्हाला कोणाबद्दल शंका आहे? दोघांना बुद्धी असते. हा, आपण नंतर बोलू. तुम्ही काय अन्न पाणी काय म्हणत ताई? दोघांनाही अन्न लागतं,
पाणी लागतं, आपल्याला फक्त तर्रीवाला लागतं. दोघांना अन्न लागतं, पाणी लागतं, दोघांनाही शारीरिक गरजा आहे, नवीन पिढी ते निर्माण करतात, बरोबर. हे सारखं झालं. अजून डोळे, डोळे असतात, पाय, अजून हा 4 असतात, आपल्याला 2 असतात. हा, त्यांना 4 असतात, आपल्याला 2 असतात, पण आपण 4 सारखे वागतो. अजून तर हे सारखं आहे ना, माणूस आणि प्राणीमध्ये ह्या सारख्या गोष्टी आहेत, बरोबर. म्हणजे जसं माकड असतं बघा, माकडाचं माहिती आहे ना तुम्हाला, एक माकड असतो, माकडी नसते, आणि 3-4 माकडू असतात त्यांचे, ठीक आहे. आता त्यांचं लाईफ कसं असतं मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो. ते सकाळी उठतात, राईट, उठल्यानंतर त्यांच्या पद्धतीने काय करायचं, साफसफाई करून घेतात, ठीक. आणि त्याच्यानंतर माकड कामाला जातं. माकडींना म्हणलं आता तू घरी थांब, मी कामाला जातो, बरोबर. कामाला जातं म्हणजे कुठे जातं, माकड काय करायला जातं, कामाला जातं म्हणजे हा, खाण्याचं शोधायला जातं ना, कुठून केळ मिळेल का, कुठून काही मिळेल का, राईट. मग ते सगळं काम करून येतं, खातं, आणि पुन्हा जे काही मिळालेलं आहे ते घरी घेऊन येतं. कोणाच्या घरी, त्या माकडाच्या घरी, आणि बायकोला देतं आणि पोरांना देतं. कोणाच्या, त्याच्या बायकोला आणि त्याच्या पोरांना, बरोबर. मग दुपारी ते आराम करतात, जसं पुण्यात बंदस्त आहेत ते 3 तास. मग 3 वाजता माकडीन म्हणते आता मी कामाला जाते, तू घरी थांब, ठीक. माकडीन कामाला जाते, ती काम करून येते, जे काही मिळतं ते घेऊन येते घरी. कोणाला देते, कोणाच्या नवऱ्याला, तिच्या, कोणाच्या मुलांना, तिच्या. परत येते, रात्री ते खिचडी कढी सगळं खातात आणि लवकर झोपून जातात, कारण त्यांच्याकडे रेंजच नाही आहे किंवा मोबाईल वगैरे नसतो. नेटफ्लिक्स कोण कोण बघतं, हातवर करा बरं. नेटफ्लिक्स, लाजू नका, चांगलं आहे ते, काही वाईट नाही. आपल्याकडे माहिती नसणारे उलट शंकेने पाहतील हे काय असतं, लगेच आज सगळे शोधून काढतील नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स असंच आहे. नेटफ्लिक्स या धंद्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे, किंवा मोबाईलच्या व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू ही आपली झोप आहे. आपण झोपले की ते गरीब होऊन जातात, आपण जागी राहिले घोबडासारखे की ते श्रीमंत होत राहतात. हम लोग सिरियल किती लोकांनी पाहिली, हम लोग, बरोबर. आठवड्यातून 1दा लागायची, 2दा लागायची, अर्धा तास टिकायची, संपायची, आपण पुढच्या आठवड्याला पाहायचो, बरोबर. आता तर फडा आहे, आता एवढं थांबायचंच नाही, ते सगळ्या 12च्या 12 भाग आत्ताच बघून मोकळून जायचे, जसं मरून जाणार आहे पुढच्या महिन्यात. आणि मग त्याच्यासाठी रात्र जागावी लागते. आणि तुम्हाला डॉक्टर सांगतील इथे, ज्यांची 6 ते 8 तास गरजेनुसार झोप होत नाही, त्यांचं आरोग्य चांगलं राहणं शक्य नाही. माझे मामा पण बसले ते डॉक्टर, शक्य नाही. त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होणार, बुद्धीला त्यांच्या प्रॉब्लेम क्रिएट होणार, सगळं होणार. सो ते झोपतात, आपण माकडांकडे येऊ. पुन्हा सकाळी उठतात, पुन्हा तो कामाला जातो, पुन्हा आणतो, असं सुरू राहतं. आणि एकदा माकड मरून जातं, मग नंतर बाई पण जाते, पोरं जातात, पोरं मोठं होतात, त्यांचे लग्न होतात, जे काय असेल, राईट. याच्यात काही वाईट, मांजरांचं पण असंच असतं ते, हां, मांजरांचं कुत्र्यांचं असंच असतं. कोरोनाच्या काळात तुम्ही एक बातमी वाचली का तुम्ही कधी, की एकदा सगळ्या मांजरांनी एकत्र आल्या चोपड्यातल्या, हे आलं का पेपरला, तुम्ही आजारी होते तेव्हा, तुम्हाला माहिती पण ते पत्रकार आहे ना, तेव्हा कधी आली होती, त्याच्यामुळे तुम्ही आजारी होती. तर चोपड्यातल्या मांजरांनी एकत्र आल्या त्या, आणि त्यांनी विचार केला, कोरोनामुळे उंदरांचे इतके हाल होत आहेत, आपण सगळ्यांनी मिळून उंदरांसाठी काहीतरी शिधा जमा केला पाहिजे. आणि त्यांनी शिधा जमा केला आणि उंदरांपर्यंत पोचवलं. वाचलं होतं का तुम्ही? नाही. किंवा असं ठरवलं त्यांनी
की आता आपल्या हॉस्पिटलला आपण पाहिजे त्या सुविधा देऊ आणि लोकांचं जीव वाचू, असं माकडांमधल्या लोकांनी ठरवून त्यांनी हॉस्पिटल सुरू, असं काही ऐकलं का तुम्ही? कधीच नाही. कारण काय माहितीये का, तू जे सांगितलं होतं ना बेटा दीदी बुद्धीचं, त्यांना बुद्धी दिलेली आहे पण त्यांना फार मर्यादित बुद्धी दिलेली आहे. ते असं करूच शकत नाही, होऊच नाही शकत, कारण त्यांना तो दिलेलाच नाही रॅमरॉम. मी माकडाची गोष्ट सांगत होतो, त्याच्याशी जोडून एक गोष्ट असं बघा, तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं बघितली का तुम्ही? ते रोज सकाळी उठतात, तयारी करतात, कशी तरी कामाला जातात, कामावरून परत येतात, पिशवीत भाजीपाला घेऊन येतात, आपल्या घरच्या लोकांना म्हणजे पत्नीला देतात, मुलांना बिस्किटचे पुढे देतात, जेवतात, झोपतात, पुन्हा पुढच्या दिवशी काम करतात, घरी येतात, पगार झालेला असतो, कोणाच्या बायकोला देतात? आपल्याच बायकोला देतात. कोणाची फी भरतात? मुलांची नाही, कोणाच्या मुलांची? आपल्या मुलांची फी भरतात. असं सलग सतत सुरू राहतं आणि एक दिवशी ते मरून जातात. त्यांची मुलं असतात, ते म्हणतात यांनी आमच्यासाठी फार केले. 10-12 नातेवाईक ज्यांच्या मैत्याला लग्नाला ते गेलेले असतात, ते नाईलाजाने येतात, अनेक लोक ते येऊन जातात आणि कार्यक्रम संपतो. हे जे जगतात लोक, हे प्राणी जीवनासारखं आहे का मानवी जीवनासारखं आहे? जरा मोठ्याने मला ऐकायचं. प्राणी जीवनासारखं. अच्छा, हे शिक्षणाचा भाग आहे. शिक्षणातून काय झालं पाहिजे तर पहिल्यांदा माणूस काय असतो ते समजायला लागेल. माझ्यात काय, मी माणूस आहे म्हणजेच कठीण भाषेत जे सांगितलं गेलंय, कोहम सोहम अहम ब्रह्मास्मी, हे सगळं सोप्या भाषेत सांगायला लागतं. त्याला शिक्षणाचं म्हणतात. मग कोणीतरी डॉक्टर खूप संधी असताना सुद्धा खेड्यात काम करतो. कोणीतरी संशोधक शास्त्रज्ञ अशी लस शोधून काढतो की त्याच्याने लाखो लोकांचं भलं होतं. मग काही शिक्षक असे असतात की ते लोकांच्या मुलांची फी भरतात. मग काही लोकांना रस्त्यात ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते थांबतात, त्याला पाणी देतात, फोन करतात, बोलवतात. याला म्हणतात बेटा माणूस. आणि अगोदर जे मी तुम्हाला स्टोरी सांगितली, जे तुम्हाला खूप आजूबाजूला लोक दिसतील, मला माफ करा मी थोडं जास्त स्पष्ट बोलतो किंवा बऱ्याच वेळा आरशात पण दिसण्याची शक्यता आहे, ते माणूस जीवन नाहीये. विवेकानंदांच्या 4 वाक्यांनी माझं जीवन बदललं. पहिलं वाक्य होतं, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा, तर त्यावेळेसची माझी अक्कल पोच तेवढीच ना, मी असं थोडी होतो तेव्हा. मला तेव्हा असं जाणवतं चायला म्हणजे मी मेलेलो आहे. हा, कारण मी फक्त माझे मित्र, माझा वडापाव, माझा खेळ, माझं सगळं माझं होतं. म्हणजे झालं मी आता इमॅजिन करा बरं तुम्ही मेलेले, कसं वाटेल? तसं मला वाटतं. दुसरं वाक्य होतं, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा. इतक्या सोप्या करून ठेव. आपण ना नवीन संशोधन याच्यात करायचं नाही, काहीच जास्त डोक्याला शॉट नाही घ्यायचा. आपल्याकडे भारताला सगळ्यात मोठी परंपरा आहे, त्याच्यातल्या 2 ओळी उचलायच्या, जगायचं, गुपचूप पुढच्या प्रवासाला निघायचं. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा. हे माणूस पण आपल्याला शिक्षणातून देता आलं पाहिजे. मी का डॉक्टर व्हायचं, मी का इंजिनियर व्हायचं,
पैसे कमवायचे नाही का? हो, पैसे कमवणं वाईट कुठे आहे, पण वाईट मार्गाने पैसे नाही कमवायचे हे इतकं घट्ट बसलं पाहिजे डोक्यामध्ये की जीव गेला बेहत्तर, पण वाईट काम तर नाही करणार बॉस मी. याला म्हणतात शिक्षण. ते जे आपण IIT साठी, नेट साठी, आम्ही UPSC साठी शिकवतो ते शिक्षण नाही आहे, ते कंटेंट आहे. तुम्ही गणित शिकवताय ते गणिताचं स्किल आहे सोडवण्याचं, ते शिक्षण कुठे आहे? ते तर रोबो पण करतो. जे रोबो करतो ते शिक्षण नाही. रोबो करतो ते इन्फॉर्मेशन, ते कंटेंट. माणूस करतो ते विजडम असतं. इंटरनेटची माहिती घेऊन तुम्ही त्याचा जो उपयोग कराल चांगला, त्याला म्हणतात विजडम, जे कॉम्प्युटर नाही करू शकत. आणि असे विवेकानंदांचे वाक्य माझ्या जीवनात आले, माझं लाईफच बदलायला लागलं. मला आधीपासून काय वाटायचं, आणि असे पेशंट यायचे की त्यांना पुन्हा चहा पाणी पाजा, पैसे पण नाही, जायला भाडं द्या. ठीक. आणि हे सगळं मला काहीच त्याचं वाटायचं नाही. हे सगळं जेव्हा आलं आयुष्यात, आपोआप मग तसे माणसं यायला लागले, आपोआप तसे विचार, तसे पुस्तकं. बेटा, पुस्तकांनी, व्याख्यानांनी आणि सत्संगाने माझं जीवन बदललं. सत्संगचा अर्थ चांगल्या लोकांची संगत. संगत हे दैवी नसतं. आपल्या आयुष्यात काही दैवी पण असतं. दैवी म्हणजे काय? काही फेटमध्येच आहे. म्हणजे बघा, तुम्ही काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमचा बिलकुल प्लॅनिंग मध्ये नव्हतं आणि ती गोष्ट झाली तुमच्या आयुष्यात. पण संगत मात्र ही पूर्ण चॉईस बेस्ड आहे. संध्याकाळी 6ला कार्यक्रम झाल्यानंतर, काम झाल्यानंतर काम झाल्यानंतर तुम्ही कोणाला फोन करतात, कोणाला भेटतात आणि कुठे भेटतात, दॅट इज कॉल्ड संगत. है ना? तुम्ही हे आमचे बारी सर, मला कोणाचंच आश्चर्य नाही वाटलं. हे असेच आहे आधीपासून. हे संध्याकाळी भेटणार तर तू कोणतं पुस्तक वाचलं, मी कोणतं पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये काय होतं. आता हे 2-5% आत्मे असतात. तुम्ही चुकून दुसऱ्याजवळ गेले, तू कोणतं पुस्तक, तुम्ही काय बी सांगितलं पुस्तक वाचतो. ही पब्लिक आपल्याकडे 80%. आपला विषय असेल तर आपल्याला जगभराचं गॉसिप पुरतच नाही. एक छोटा नियम सांगतो तुम्हाला, तुमच्या बरोबरीचं म्हणून सांगतो, बाकी मोठेच माझ्यापेक्षा. 2 लोक बसलेले असताना कधीच तिसऱ्या विषयी बोलायचं नाही. विषय संपला, फुल स्टॉप. किती सोपा नियम आहे. आणि जर बोलायचंच असेल तर फक्त चांगल्या गोष्टींवर बोलायचं. प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतं ना. आणि सगळ्या माणसांमध्ये सासू वगैरे सगळे, ठीक आहे, म्हणजे ते माणसंच असतात ना ते. एक तर बोलायचं नाही, आणि बोललं तर चांगलं बोलायचं. मग काय बोला, लोक काय म्हणतात, हे नाही बोललं तर मग बोलायचं काय राहिलं आयुष्यामध्ये. तर नवीन कल्पना करायच्या, प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधायचे. मग आपल्याला सोल्युशन सापडलं शेतीमधलं काही की मग ते व्हॉट्सअपवर टाकायचं की साले किडा फार होतो, असं काहीतरी बनवू की त्याच्यात ते अडकून जाते. मग तो प्रयोग करायचा, तो दुसऱ्या शेतकऱ्याला सांगायचा. तो म्हणतो अरे पण त्याचं ते वर ते असं नको करू, तू ते असं कर. मग ते झालं की मग टाकायचं. याला म्हणतात काहीतरी टाकणं सोशल मीडिया. तर याच्यात खूप वेळ जातो, तो जाऊ द्यायचा नाही. माझा सत्संग चांगला राहिला, निवडला मी चांगला राहिला, म्हणजे ते काही देवाची कृपा बिपा नाही आहे. सगळे 99.99% मित्र माझे, तुम्ही कोणी पण घेऊन टाका, सगळे तुम्हाला एका रेषेतले सापडतील. जे वरती खाली होते ते पण रेषेत आले. आपण लोकांसारखं नाही व्हायचं, लोकांना आपल्यासारखं करायचं. हे तुमच्यासाठी. बेटा, तुम्ही आता शहरात जा शिकायला पुढे, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला एक चित्र दाखवतो. असं इकडे समोर तू आलतो का मी आलो. असं समजा हा चौक आहे चोपड्याचा. आमच्या चारडीला झाडं नसतं. कुठे गेलं चारडीची,
आय एम झाडन प्रॉडक्ट. समर वॅकेशन झाडन प्रॉडक्ट. मामा बसले तुम्ही किंवा कोणत्याही चौकातलं चौक इमॅजिन केला. काय काय असतं आपल्याकडे बेटा चौकात? शेंगदाणेवाला, ते धुनी पेटलेली असते, म्हणजे इतरही धुन्या पेटलेल्या असतात पण ती शेंगदाण्याची धुनी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक, तुम्ही भारतात कोणत्याही चौकात जा, तुम्हाला 2 किंवा 3 टपऱ्या सापडतील. काही नसलं तरी चालेल आणि ते 24 तासांपैकी 18 तास उघडं सापडतील. टपऱ्या माहिती आहे बेटा तुम्हाला? टपऱ्या माहिती आहे? जीवनावश्यक वस्तू त्याच्यावर मिळतात, लोक असतात ते ठिकाण. खरंच मरून जातील लोक, नाही तर इतकं फार बरं आहे ते लोक जातात तिथे. तर बेटा ते टपऱ्या बघितल्या, आता टपऱ्या इमॅजिन करा डोळ्यासमोर आणा. चौक आहे, टपऱ्या आहे, ही टपरी बघा आणि त्या टपरीवर असं इमॅजिन करा आता की मी मुलगी आहे. मी कोण आहे? मुलगी फर्स्ट इयरची. आणि मी तिथे अजून एक मुलगी, अजून 1-2 मुलं, यांच्या बरोबर मी त्या चौकातल्या टपरीत सिगरेट पिते. तुम्हाला कसं वाटेल? खराब वाटेल, घाण वाटेल, ऑड वाटेल, वाईट वाटेल. असंच्या असं चित्र तुम्ही कोणत्याही शहरात चालले जाता भारतातल्या मोठ्या, तुम्हाला हे 100% दिसणार. आता त्याच्यात महिला स्वातंत्र्य वगैरे तो जो प्रकार असतो, तर ते महिलाने ते कोणाकरता पण वाईट आहे, पण ते महिलेकरता जास्त वाईट आहे, कारण तिची सगळी सिस्टीम वेगळी आहे आणि तिच्यावर पूर्ण त्या येणाऱ्या पिढ्या डिपेंड आहे आणि ते चांगलं नाहीच आहे. पण तिकडे गेल्यावर तुम्हाला असं जाणून देण्यात येईल, इट्स ओके, नो इट्स ओके. कोणते तर म्हणजे काही तुम्हाला का असं सांगतील, अरे नुसता असा दूर बाहेर काढायला काही गोष्टी. या लोकांच्या नादी लागायचं 100% गॅरंटेड. लवकर वरती जाण्याचा कार्यक्रम आहे. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही जाऊ शकता, काय प्रॉब्लेम. तुम्हाला शहरातले तुमचे सिनियर सांगतील की अरे बियर दारू नसते, बियर दारू असते का, बरोबर आहे. आपल्या गहू ज्वारी असते ना, त्याच्यात असं एकदम द्राक्षापासून बनते. हा मुद्दा मी याकरता सांगितला बेटा, आपण लोकांप्रमाणे नाही व्हायचं, लोकांना आपल्याप्रमाणे करायचं. समजतंय ना? त्यांना म्हणा नाहीचा अर्थ नाही होतो. काय होतो? नो मीन्स नो. आणि हे भाग्य आपल्या भारताच्या संस्कृतीत आहे. आपल्या ग्रामीण भागात त्यातल्या त्यात टिकून आहे नाही आहे, आणि फार चांगली गोष्ट आहे. तुम्हाला आत्ता वाटत असेल आमच्या, तुम्हाला काय सांगू, 12वीतच आहे पण इतकी हुशार आहे. आमचं कसं चोपड्याला एवढं नसतं ना, कसं आहे ग्रामीण भागात नाही सगळं. तर तुम्ही भाग्यवान आहे की 10वी 12वी पर्यंत ग्रामीण भागात आहे. त्यात अशी संस्था आहे. मी पुन्हा दुसऱ्यांना सांगतो तुम्हाला. सो बेटा आपल्यासाठी काय ठरलं ते तुम्हाला सांगतील की अरे असा ड्रेस नाही घालायचा. त्यांना म्हणतात नाही आमच्यात असंच घालतात, तू पण घालून बघ, हे चांगलं आहे. तुम्हाला लक्षात येते मी काय म्हणतो? त्यांना सांगा किमान घाला ड्रेस. आणि शहराची परिस्थिती फार वाईट आहे साहेब, तुम्हाला माहिती, तुम्ही जाता फार गरिबी हो. म्हणजे तुम्हाला काय सांगू. आणि त्याच्यामुळे इतकी काटकसर करावी लागते, आईवडिलांचा विचार करावा लागतो. त्याच्यामुळे कमीत कमी कापड आणि जे आहे बिलकुल तुमच्या टाइम सारखे माहितीये, असे फाटलेले कपडे असतात, धागे उडालेले असतात. तुम्हाला वाटेल अरे नवीन पिढी आपल्यासारखी आली. असं करू नका. ते फाटलेले कपडे फार महाग घ्यावे लागतात. म्हणजे चांगली जीन्स 2000ला येते. इकडे आपण सत्संगावरून आलो
पुन्हा परत शिक्षणावर जातो. मला विवेकानंदांच्या याच्यातून ना एक गोष्ट समजली, शिक्षणाला फार महत्त्व आहे. कोणतं शिक्षण? जे मी म्हणतोय ते आत्ता आपण जी चर्चा करतोय. म्हणजे मार्कांना महत्त्व नाही आहे का? तो आहे ना, पण फक्त मार्कांना महत्त्व नाही आहे. मागच्या 50 वर्षात ना आपण फक्त मार्कांना महत्त्व दिलंय. तुम्ही हे जेवढे लोक इथे बसलेत ना, यांना यांच्या मास्तरच्या आठवणी विचारा. ते तुम्हाला ते काय गणित शिकवायचे, काय ते हे शिकवायचे, भूगोल, ते नाही सांगणार. त्यांची पर्सनॅलिटी कशी होती ते सांगतात. आणि ते कसं वागायचे आणि कसं 5 वाजता घरी यायचे आणि असा दणका आणायचे की 3 दिवस सकाळी झोपच लागायची नाही. आणि ते येऊन म्हणायचे, बास अभ्यास कर. तुम्ही चुकून जर त्याने त्याच्या बापाला सांगितलं तर बाप दुप्पट मारायचा अजून. म्हणजे त्या काळी वडिलांना सांगण्याची उलट सोय, त्यांनी सांगितलं तर अजून डबल दणका. हे आठवतं, व्हॅल्यूज आठवतात. आणि आताच्या जगात तर कंटेंटला महत्त्वच राहिलं नाही, कारण ते गुगलवर मिळतं. मग तुम्ही जर म्हणाल मी शिक्षक आहे, माझं सगळं पाठ आहे, मग मी काय करू? गुगलवर भेटतं. सो मला शिक्षणाचं महत्त्व समजलं. चारित्र्य निर्माण जे होतं त्याला शिक्षण म्हणतात. या भारताला, या जगाला पोपटपंचीच्या शिक्षणाची गरज नाहीये. गोंधळ उडालेल्या आणि अतिशय क्लिष्ट गोष्टी डोक्यात मेंदूत भरणारं शिक्षण आम्हाला नकोय. आम्हाला माणूस घडवणारं, चारित्र्य निर्माण करणारं शिक्षण हवंय, असं विवेकानंद. जसं तुम्हाला याच्यातलं काहीच समजलं नाही तसंच मलाही झालं होतं. असं बोललं की तुम्हाला आनंद वाटतो, पण यांना काहीच समजत नाही. कारण पहिला प्रश्न निर्माण होतो, चारित्र्य म्हणजे प्रॉब्लेमच आहे. म्हणजे काय असतं? आता यांना विचारलं की मूल्य शिक्षण, प्रॉब्लेम आहे, माहिती नाही, कन्सेप्ट क्लिअर नाही. ते हे जेव्हा वाचलं बेटा, मी हे सगळं समजून घेतलं आणि मला लक्षात आलं की अरे हे असं शिक्षण आणि असे लोक घडले पाहिजे. आणि मग मला जाणवायला लागलं की आपणच या क्षेत्रात काम केलं पाहिजे. कसं आहे, लोकांना अपेक्षा करणं फार सोपी गोष्ट आहे. म्हणजे इथे जेवढी लोक ही संचालक मंडळ बसली आहे, यांना 15-20 वर्षापूर्वी कामधंदे स्लॅक झाले होते. काही कामं नव्हते, यांच्याकडे पेशंट यायचे नाही, यांच्याकडे दुकानावर कोणी यायचं नाही, धंदा चालायचा नाही. काय करावं? शाळा टाकून. असं नाही केलेलं. ते समाजातले सर्वात बिझी लोक होते तेव्हा. त्या बिझी असण्यामध्ये सुद्धा ज्यांना समजतं की प्राधान्य कशाला आहे, कामाला पण आणि कोणत्या कामाला वेळ द्यायला पाहिजे, ते त्यांना समजलं. म्हणून हे आज एवढं दिसतंय. तसं मला तेव्हा असं लक्षात आलं की आपण हे माणूस घडवणाऱ्या शिक्षणात काम केलं पाहिजे. आमच्या मामांना माहिती, माझे वडील डॉक्टर होते. मला त्यांनाही वाटायचं मी डॉक्टर व्हावं. ठीक आहे, मी डॉक्टर झालो नाही, पण आता जे डॉक्टर होतात त्यांचा सत्कार करायला मला कायम बोलवलं जातं. त्या पोराला 100 मार्क आले, असा माझा फोकास चुकला, माहिती कोण होता तो 100? तो होता. मला भीती वाटत होती त्याच्याशी. उगाच चुकून त्याने मला विचारावं तुला किती मार्क होते. मधल्या काळात मी अभ्यास करायचो नाही, त्यावेळेस 2 वर्षांचे मिळून आपलं होऊ शकतं मॅच. मला अभ्यासाची प्रेरणा सुद्धा बेटा या अशा विचारांमुळे आणि अशा गोष्टींमुळे मिळाली. पुस्तक, अशी व्याख्यानं. मी का धडपड करतो व्याख्यानांना आहे माहितीये? मी यांच्यासाठी, म्हणून त्यांना इकडे बसतो, आपलं सुरूच राहतं. ठीक आहे, कारण माझं जीवन बदललं भेटायचं. एवढ्या याच्यात तर लग्न पार पडतं ना. हा जो मंडप टाकलाय आणि एवढ्या याच्यात तर लग्न होतं, फक्त पंक्ती बाकी राहिल्या आता. बट्ट्या सगळं येणार. पुन्हा तेच, आता वय झालं, काही फार कामं नाही, पोरं काम करतात, डॉक्टर झाले पोरं. तुमचं सांगतोय काय करावं? लावा परिषदा, शिक्षण परिषदा, लोकांना बोलवा फोटोग्राफर, असं नाही. त्याचं फार महत्व आहे आयुष्यात. मी तुम्हाला खात्री देतो, जळगाव जिल्ह्यातल्या एकाही संस्थेत इतका अप्रतिम दर्जाचा सिरियसली सिन्सिअरली कार्यक्रम होत नाही. आणि ते फक्त संस्था चालकांवर अवलंबून नसतं, पण त्यांनी ते सातत्याने जर ते रुजवत राहिले ना,
मग ती एक बैठक तयार होते, एक प्रकारची संस्कृती तयार होते. मग मी ठरवलं की आपण शिक्षणात काम करावं आणि ज्यांना सर्वात जास्त गरज आहे ना त्यांच्यावर काम करावं असं मला वाटायला लागलं होतं. कारण माझ्या वडिलांनी मला जळगावला पुण्याला पाठवलं शिकायला. पुणे विद्यापीठात मी MA करत होतो आणि ज्ञानप्रभू दिनीत मी शिकायला गेलो आणि 4 महिन्यात तिथे शिकवायलाच लागलो. हे फार चांगलं काम आहे, म्हणजे तुम्ही टाळ्यानंतर मला वाटलं असतं. ज्ञानप्रबोधिनी सदाशिव पेठेत आहे, माझ्या गाव एरंडोल. आणि मी 22व्या 23व्या वर्षी ज्ञानप्रबोधिनीत शिकवण्याला सुरुवात केली स्पर्धा परीक्षा. म्हणजे मला हे सांगायचं तुम्हाला, आपल्याला कमी लेखायचं नसतं. आपल्याला असं वाटतं की शहरामध्ये काहीतरी भन्नाट असतं, असं नसतं. म्हणजे तसं नसतंच असं नसतं, पण तसंच तिथेच असतं असं नसतं. हे समजलं का? आणि शिकवायला लागलं आणि मला जाणवलं की मी शहरात पोचलो, पण सगळ्यांना पोचता येणार. बरोबर, अनेक गरीब मुलं मुली होते, अरे ते तर पोचूच शकले नाही. ठीक आहे, मुलींचं तर कंपल्सरी लग्न होऊन गेलं. डायरेक्ट पत्रिका, दादा लग्नाला या. ठीक आहे. आणि मुलांना जे मिळालं मग ते करून घेतलं. मला असं वाटलं की गरीब मुला मुलींना आपण चांगलं शिक्षण आपल्याला ग्रामीण भागात देता आलं पाहिजे. त्यासाठी शहरात जायला नको, कारण शहरात 10,000 रुपये तर खावल्याला आणि राहायला लागतात. आता 10 लागतात, तेव्हा 4,000 लागायचे. 4,000 एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला दर महिन्याला शक्य आहे का बापू? शक्य आहे? ग्रामीण भागातल्या 3 एकरवाल्याला मी जास्त सांगत नाही, तर त्यांचंच व्याख्यान सुरू होऊन जाईल ते सगळं शेतीवर. मग विचार केला की आपण काम इकडे करायला सुरुवात करू. मला तेव्हा काय जाणवलं, सर्वात जास्त जे गरजू आहे ना त्यांच्यासाठी आपण काम करू. आणि मला माहितीच होतं की ग्रामीण आदिवासी सगळ्यात गरजू आहे. मला जग माहिती नव्हतं. असंच होतं, आपण जेवढं जग पाहिलेलं असतं तेवढंच जग आपल्याला वाटतं. तसं नसतं, त्याच्या पलीकडे खूप जग असतं. ते बघण्याची आपल्याला दृष्टी पाहिजे आणि तशा प्रकारचं आपली इच्छा पाहिजे. म्हणून प्रवास केला पाहिजे, म्हणून शाळेच्या सहली निघाल्या पाहिजे आणि त्या उत्तम दर्जाच्या निघाल्या. सहल म्हणजे शिक्षणच आहे डायरेक्ट. मला डिग्री मिळेल आता. चौपड्यातील मुलांच्या असंतोषाचे जनक कोण? यजुवेंद्र महाजन. फिएट आणि अँबॅसेडरचे मॉडेल आहेत. आणि तुम्ही सगळे हुंडाई, मर्सिडीज, त्याच्या ऑडी. त्याच्यामुळे त्यांना ही भीती वाटते, यांना जर कुठे बाहेर एवढ्या संख्येने घेऊन गेले, हे केव्हा आपल्याला टोपी घालून देतील समजणार सुद्धा नाही. गमतीचा भाग वेगळा, पण काही क्रायटेरिया लावून नक्की प्रवास माणसाला फार. पालकांनी पण लक्षात ठेवा, आपल्या मुलांना असे प्रवास न्यायचे की जिथून मजा पण कर. पालक काय करतात सांगतो तुम्हाला. पालक आले आता एक घेऊन गेले असं समजा, मी सांगितलं तुम्ही की त्यांना IIM दाखवून आणा इंदोरला. IIM म्हणजे किंवा सायन्स सेंटर दाखवून आणा, बरोबर. किंवा एक IAS ऑफिसर आहे माझा, 2.5 फूट उंची आहे त्याची, त्याला भेटून आणा. मग आता मी पालक आहे, हे पोरग आहे, बरं तुम्ही बसं, तुम्ही जास्त मोठे तर मी घेऊन जातो. पालक, मी पालक आहे, याला घेऊन जातो. मग आता समजा भेटलं त्या शास्त्रज्ञाला, हे शास्त्रज्ञ हा झालं, हा भेटलं त्यांना, हा माझा मुलगा आहे, खूप झालं, भेटणं झालं. हे मध्ये मध्ये पचकतच राहतं बरं. ते विचारणं, ते तुला ते विचारायचं नव्हतं का? हे झालं, परत जात पाठ फिरली, आमच्याच नको असं पाठ फिरल्याबरोबर पाहिलं कसे येते. हा लक्षात ठेवा, तुला त्याच्यासाठी जाणलं होतं. काय शिकला तू त्यांच्याशी बोल? इतके पचका करतात, मी तुम्हाला काय सांगतो. तो धडा देतो की याच्याबरोबर याच्या पुढे जायचं नाही. पोट दुखते सांगितलं की कार्यक्रम संपून जातो.
पालकांनी लक्षात ठेवा, मुलं आपल्यापेक्षा शार्प आहे, ते तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही नोकिया आहे, नोकिया 1100, ठीक आहे, ते तुमच्यापेक्षा जास्त शार्प आहे. त्यांना जे टिपायचं ते बरोबर टिपून घेतात आणि तुम्हाला जर असं वाटत असेल त्याला सांगितल्यावर तो जास्त टिपेल, एकदम अंदाज त्यांना ते बरोबर टिपतात. तो जर म्हटला की हा मी असं वाटलं मला, हा मग एवढं लगेच चला हिशोब निघतो, एवढं खर्च झाले, काय उपयोग झाला, काही नाही काही नाही. तर मुद्दा असा आहे की माणसाची जडणघडण जी होते ती एक प्रक्रिया आहे, त्याला वेळ लागतो. आपला तरफडा खूप आहे, आपल्याला लगेच पाहिजे. आत्ता खर्च केलं, आत्ता क्लासला टाकलं, लगेच शाळेत टाकलं, का मुलगा तर तसंच अजून काही बदलच होत नाही. अरे तुम्ही बदलत नाही, तुमचं कॅलेंडर कसं बदलेल? मग काम सुरू केलं मी ग्रामीण आदिवासी भागाच्या मुलांना. मग 12-13 साली मला लक्षात आलं की तेव्हा गौरव बारी हे सगळे लोक आम्ही मित्र तेव्हापासून झालो. मग वाचन संस्था काय वेडे कामं केलेत काकांनी सगळे, जे कोणी विचारच नाही करू शकत. म्हणजे खासदार मंत्री पण विचार नाही करू शकत असे कामं केले. 500-500 शाळांमध्ये परीक्षा घेतल्या आम्ही विद्यार्थ्यांच्या, कोणाचीच मदत नाही आणि असे कोणी मोठा आहे बा आमच्या पाठीशी. आणि जगात सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक काम आम्ही केलं, ज्याच्याबद्दल शाबासकी द्यायला आम्हाला. आम्ही शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या 5-5 हजार. तुमच्या शाळेतल्या परीक्षा घेणं फार सोपं आहे, काही नाही, तुम्हाला फक्त पत्र काढायचं आहे. शिक्षकांच्या परीक्षा होती, नाव नोंदवा, कोणाची हिंमत आहे नाव नोंदवा? ठीक आहे. आम्ही लोकांच्या संस्थेमधल्या आणि झडपीच्या शिक्षकांच्या 5-5 पुस्तकं त्यांनी वाचायची आणि त्याच्यावर आम्ही रविवारी परीक्षा घेतली. TADA मिळणार नाही, आपल्या खर्चाने यायचं आणि परीक्षा द्यायची. हे काम म्हणजे कसं होतं माहिती का, की एखाद्याला सांगायचं सकाळी सकाळी मस्त तयारी कर, ब्रश कर, स्वच्छ आंघोळ कर, उत्तम नाश्ता कर आणि एखाद्या वाघाजवळ जा आणि त्याच्या जबड्यात तुझी मान दे. येईल का कोणी? पण ते सगळे मास्तर यायचे, अशी कामं केली. पण त्याच्याबरोबर मग करिअर काउन्सिलिंग वगैरे काय काय कामं करायचो ग्रामीण मुलांसाठी. मग पोरं अधिकारी झाले, त्यांच्या चोपड्यातले तर किती अशी नावं धडधड सांगू शकेल तुम्हाला. आत्ताचा सगळ्यात रिसेंट गौरव चांगलं काम करतोय. आणि एक छोटा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. मग आम्ही असे मुलांसाठी सांगतो. आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे, मला खूप काय करावंसं वाटतं सर, पण ना आमच्याकडे पैसेच नसतात. पैशांमुळे कधीच कामं होत नाही बेटा, कामं सुरू झाले की पैसे येतात. मग ते रिसर्च असो, तो धंदा असो, तो काही असो, सगळ्यात जास्त हे जर शिकायचं असेल तुम्हाला तर जेवढी मारवाडी कम्युनिटी आपल्या आजूबाजूला आहे त्यांच्याकडून फार शिकण्यासारखं आहे. आपण शिकत नाही. मला तुम्ही एक व्यावसायिक दाखवा, जयंत अग्रवाल, मारवाडी आपले सगळे बांधव, की जे गडगंज पैसे घेऊन इकडे आले आणि मग त्यांनी व्यवसाय सुरू केला. अरे माझ्या वडिलांसारखे जे आहेत ते आहेत रतनलालसिंग बाफना. खानदेशातला मी म्हणेन सगळ्यात हुशार माणूस कोण तर रतनलालसिंग बाफना. नीतीने पैसे कमवले. किती? 10,000 कोटी असं समजून घ्या. मला समजत नाही किती असतील. 100 रुपये पगार होता. खायला नव्हतं, नातेवाईकांकडे आले तिकडे. नातेवाईक कोण ते जाऊ द्या, त्यांच्याकडे आले. 100 रुपये पगारावर होते. ते म्हटले थोडं वाढून द्या 5,000 रुपये. हे झालं. ठीक आहे, आपण स्वतः सुरू करू. 10,000 एकाच आयुष्यात, एकाच पिढीत. आणि आपले पैसे नाही हो, भांडवल असतं ना. मी आज कुठे निघून गेलो असतो. भांडवलचं नाही ते, इंटिग्रिटीचा, मेहनतीचा, शिकण्याचा. आणि असा मजबूत असे बसूनच राहतात, हालतच नाही. हे कुठे चाललंय? नाही, आमचे फुई भाऊ आहे ना, त्यांच्याकडे घर भरणी आहे, तिकडे चालले. तू त्याचं घर झालं, तू काम कर. फुई भाऊ परत तो सांगतो आता कार्यक्रम झाला, मी निघतो. तो म्हणतो आता आला बेटा, आज संध्याकाळी थांबून जा ना, बुधवार आहे ना.
कसे काय पुढे जातील, कसे काय मोठे होतील, तुमचं येते लक्षात. असं मग एक व्हिडिओ तिथे मनोबल मराठी म्हणून एक व्हिडिओ. मग मला ना 12-13 साली काही दिव्यांग मुलं भेटले. ऐका, डोळेच उघडले माझे. मला हे समजलं ह्याला एक केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आज समाजात. या दिव्यांग मुलांसाठी यांनी शिकावं याची तर व्यवस्थाच नाहीये. म्हणजे सर्वात जास्त गरज कोणाला आली मग? ग्रामीण आदिवासी मुलांना का दिव्यांगांना? दिव्यांगांना. मग मी त्यांना पण घ्यायला सुरुवात केली. यायचं जायचं काही नाही मला. मी शिक्षकांसाठी सांगतोय, मला दिव्यांग या क्षेत्रातलं काहीही समजायचं नाही. आता ते माझे मित्र आहे म्हणून त्यांनी सांगितलं की तज्ज्ञ आहे वगैरे भारतातले. हे आता मी सुरू केलं, माझ्या घरात कोणी नाही, मला अनुभव नाही. मला फक्त एकच गोष्ट समजायची की हे माझे आहेत. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. शिक्षकांसाठी सांगतोय, शिक्षकांना किती अडचणी असतात ते मला माहिती आहे. आणि त्याच्यात एक अडचण ही पण वाढली आहे, नवीन इंजिन एकदम स्मार्ट आले. पण जेव्हा तुम्ही मातेच्या स्तरावर जाऊन विचार करतात ना, त्यावेळेस तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळतात. त्याला मास्तर असं म्हणतात. तुमच्या मुलाला एखादा गंभीर प्रॉब्लेम आला आणि असं समजा त्याला 50 लाख लागणार आणि तुमच्याकडे सगळं विकून टाकून 10-20 लाख आहे, म्हणजे तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार ना. काहीच नाही, मग काय करणार? अरे भीक मागणार, लोकांकडे पदर पसरणार, लोकांना हात. याला म्हणतात आई बाप. आपल्याला अशक्य काही नसतं. आपलं पोरगं म्हटलं की आपल्याला काहीच अशक्य नसतं. आणि मी सोपा नियम काय केला मग, असं समजायचं आणि मानायचंच की ही आपली मुलं आहेत. आपली मुलं म्हटले की आपण सगळी धडपड करायला लागतो. मग त्या प्रत्येकाचा प्रॉब्लेम आपल्याला आपला वाटतो. डॉक्टरला जेव्हा तो असं मानतो की माझा पेशंट माझ्याकडे आलेला आहे, माझा देव आहे ना, कस्टमर इज गॉड, माझं देव आहे. प्रत्येक पेशंट त्याला झोप नाही लागत. डॉक्टर डाबी म्हणून माझे मित्र आहे, माझ्या संस्थेचे उपाध्यक्ष आहे, ते ना असे अस्वस्थ राहतात. एक तर 2-2, 3-3 वाजेपर्यंत ते काढत राहतात ओपीडी काय काय त्यांचं. ते न्यूरोलॉजिस्ट आहे. वरती जाऊन पण त्यांच्या डोक्यात तेच की अरे वो 4 नंबर का जो पेशंट आहे त्यांचा उसका क्या करायचं. आपलं मानणं. आणि त्या आपलं मानण्यामुळे मी 14 प्रकारच्या दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करून त्याचा अनुभव घेतला. आणि आता भारतात या क्षेत्रात एकच संस्था आहे काम करणारी, ती तुमच्या जिल्ह्यातली दीपस्तंभ. का मी तुझा तयार होता का, जेव्हा आपण एखादी गोष्ट आपली जबाबदारी मानतो तेव्हा आपण हे करू शकतो. हा दाखव. जिनके हात नाही होते. या मुलीला दोन्ही हात नाहीयेत, पण तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत. कारण ही स्वप्न पाहण्याची हिंमत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे. आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे. समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे. या उद्देशाने प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाची सुरुवात केली. अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, अनाथ आणि आदिवासी विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन, MPSC, स्टाफ सिलेक्शन, बँक, कम्प्युटर ट्रेनिंग तसंच स्किल डेव्हलपमेंट हे सर्व निवासी आणि निशुल्क प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातील पहिली संस्था आहे. अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ दिलंय. मनोबल केंद्रातील अनेक मुलं आज स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जगतायत. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासाने घेतली. ते रडण्याऐवजी परिस्थितीशी 2 हात करत आहेत. आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पाने.
इथं राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा 1 वर्षाचा खर्च जवळपास 80,000 रुपये आहे आणि हा खर्च अनेक चांगल्या संस्थांच्या सेवाभावी माणसांच्या आर्थिक मदतीतून भागवला जातो. आज मनोबल प्रकल्पात 272 विद्यार्थी राहतात. मनोबल हे अशा जिद्दी विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं घर आहे. त्यांना कुणाची दया नको, मैत्री, विश्वास आणि प्रेम हवंय. सर्वांगीण विकास, प्रेम, आनंद आणि आत्मविश्वास प्राप्त झाल्याने ही मुलं IAS, इन्कम टॅक्स ऑफिसर, बँक ऑफिसर बनून परिस्थितीशी लढत आहेत. मनोबल ही भारतातील वंचित युवक युवतींसाठी एक नवी पहाट आहे. लेट्स कम टुगेदर टू मेक दिस वर्ल्ड मोर ब्युटिफुल and also make our life more meaningful. जब दिल में था घना अंधेरा, लगता मैं हूं कि मैं नहीं हूं. कहीं से आसमां में उजाला आया, मन का पंछी गाता और गोते लगाता. अरे आसमां तो हमेशा से ही खुला था. सच, मुझको मेरे होने पे यकीन आ गया. सच, मुझको मेरे होने पे यकीन आ गया. आणि मला वाटायला लागलं की अशा लाखो हजारोंच्या या समस्या आपण याच्यावर काम केलं पाहिजे. एक मुद्दा सांगतो जो मला खूप आवडेल तुम्हाला सांगायला. आता सध्या मला म्हणजे तुमच्या घरी किती लोक राहतात मॅडम? तुम्ही किती आहे? गाव वेगळा प्रश्न असतो. तुम्ही किती आहे म्हणजे किती भाऊ आहेत असं विषय आहे. तुम्ही किती आहे? तुम्ही 6 जण आहे का? मुलं मुली? एक मुलगा एक मुलगी. तसे आता मला 500 मुलं मुली, 510 ॲक्च्युली. ठीक आहे, 510. तुम्ही जो विचार करतात तुमच्या मुला मुलींबद्दल आणि जे जे करतात त्यांच्यासाठी ते सगळं त्या 510 आम्ही करतो. ठीक आहे. तर आता पहिला प्रश्न काय येतो आपल्या मनात? ते बोलले पण लाटीचे, आपले 2 सांभाळले जात नाही. मध्ये मध्ये तर असं वाटायला लागतंय कोणावर गेले, कुठून हे अवदेसा सुटली. ठीक आहे. मग तुम्ही हे 500 सव्वा 500 मुलं कसं काय सांभाळतात? बरोबर आहे. तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये किंवा आपल्या अध्यात्मामध्ये विशेषतः जी कन्सेप्ट दिलेली आहे ती आहे अहम ब्रह्मास्मी. सोपा अर्थ सांगतो, कारण मलाही आठवतं मी व्याख्यान ऐकायचो, मला कठीण भागच समजायचं नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणजे बेटा आपण जे देवाला असं खूप मोठं मानतो ना, तर ते मीच आहे. माझ्यात सर्व प्रकारची ताकद आहे. या जगात ते होणार, मी पाहिजे ते करू शकणार, मी पाहिजे तेवढी माझी शक्ती एक्सपांड करू शकतो. ही मानवात ताकद दिली आहे जी प्राण्यात नाही. आणि सगळ्यात चमत्कारिक गोष्ट अशी की ती प्रत्येक माणसात दिली आहे. प्रत्येक. आपण जे म्हणतो ना, हा आमचा छोटा जरा बावळटच दिसतो, बावळट नाही तो हुशार आहे. प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्ही हुशारी मोजण्याचे मानकच तुमचे चुकीचे आहेत, त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम आहे. त्याला गणित येत नाही, त्याला मार्क येत नाही, किंवा त्याला आता सायन्स आवडत नाही. सर याला सायन्स आवडायला पाहिजे का नको? अशा पालकांना विचारायला पाहिजे पहिले, तुझं काय होतं, तुला किती मार्क होते, तुझं आहे का एखादा शिक्षक जीवन, तुझ्या लहानपणी एखाद्याला विचार वापर तुझं कसं होतं. आपले जे पॅरामीटर्स आहेत हुशारीचे ते चुकले. मला आवडलं काय तुमचं, तुम्ही वक्ता झालेल्या पोराला पण इथे काय ते दिलं माझ्या आता खेळणाऱ्यांना पण दिलं पाहिजे, ज्याने काही फार नाही केलं असं पण तो सगळ्या याच्यात असं मध्यम आणि व्यवस्थित आहे, त्यालाही पुरस्कारच दिला पाहिजे ना बॉस. तुमच्या येते ना लक्षात? अरे एखादा असा कार्यक्रमाच्या तयारीत एकदम सगळे कामं मास्तर लोक हुशार असतात, यांना सगळं माहिती आहे कोणतं पोरग काय काम करू शकतं. तुम्ही त्यांना ऑर्डर सोडल्या की ते पोरं पकडून घेतात सगळे.
ते म्हणतात सर आम्ही करून घेऊ सगळं, चिंता नका करू. म्हणजे काय, सर्व प्रकारच्या स्किल आयुष्यात लागतात आणि ते कोणाकोणात काय काय असतं ते शोधणं म्हणजे शिक्षण आहे. माणसात असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण, असं माझे मित्र माझ्या व्याख्यानात माझ्या याच्यात प्रस्तावनेत म्हणत होते. माणसात असणाऱ्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे तुमच्यात काहीतरी एक किमान पूर्णत्व आहे. काय आहे ते शोधण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. आणि त्याच्यामध्ये साधन म्हणून आणि मदत म्हणून जो असतो माणूस, त्या महान आत्म्याला शिक्षक असं म्हणतात. त्याला बाकी काही करायचं नसतं. त्याला या प्रक्रियेत फक्त त्याला योग्य मार्ग देणं, चुकलं तर बरोबर आणणं, कुठे अंधार पडला प्रकाश देणं, कुठे वाटलं की खांद्यावर हात ठेवून थोडा आधार देणं. बाकी चालायचंय त्यालाच, त्याची नाव त्यालाच द्यायची. त्याच्या नावामध्ये मास्तर पालक बसू शकत नाही. जे पालक मुलांचे प्रोजेक्ट घरी तयार करून देतात त्यांच्याच बुद्धीचे प्रॉब्लेम आहेत. ते मुलांचं काम आहे, आपलं नाही. स्वतः ऍडमिशन घ्या. सो अहम ब्रह्मास्त्र म्हणजे काय बेटा, मी जर आली माझे 2 मुलं घरी समजा, त्यांचं करतो मी 500चं करू शकतो, मी 5000 मुलांचं करू शकतो, मी 5 लाख मुलांना सुद्धा प्रेरणा देऊ शकतो. जसं एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय असतो, तो असतो असं समजून घ्या 5 कोटीचा, ठीक, काहींचा 500 कोटीचा असतो. माणसाचाच असतो ना तो, का रोबो असतो, काहींचा 5000 कोटीचा असतो, बरोबर ना. काहींचा 5 लाख कोटींचा असतो, बिलियन्स. त्यालाही 24 तासच असतं, त्यालाही मेंदू तसाच दिलेला आहे, त्यालाही तोही खातो पितो, त्यालाही जे काही लागतं ते करतो. पण तुम्ही तुमची स्वतःची क्षमता ओळखून योग्य पद्धतीने कशी वापरतात, किती वापरतात, त्याच्यावर तुमचा आकार. जुन्या पुराण कथा आहे ना, त्याच्यामध्ये ते कृष्णाचं काय कोणाचं मला माहित नाही, तो असा असतो ना, असं वाढत 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 असं रूप दाखवतात ना. आपल्याला वाटतंय अंधश्रद्धा नाही, माणसामध्ये तेवढी ताकद आहे स्वतःला स्वतःच्या क्षमता अशी वाढवण्याची. याची जाणीव होण्याचं ठिकाण म्हणजे शाळा आणि शिक्षण आहे. की तू हे करू शकतोस, तू जे ठरवशील ते तुझ्याकडून होणार आहे. तू फक्त विचार कर, एक ध्येय तू निश्चित कर. ते ध्येय निश्चित केल्यानंतर तुझ्या रक्ताच्या थेंबात थेंबात, तुझ्या धमन्यांमधून वाहणाऱ्या सगळ्या रक्तात, श्वासाश्वासात तेच ध्येय वाहू दे आणि 100% तू स्वतः त्याला झोकून दे. बघ, तू जे ठरवशील तेच होईल, हे सांगणारे मास्तर. असं सांगून कसं होईल? कसं आहे, आपण मध्यमवर्गीय आहे, ठीक आहे, अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजे. आपल्या घराण्यात कोणी असं नाही करू भाऊ, असे वेगवेगळे स्वप्न नाही पाहू. तुमचा मुलगा इंजिनियर झाला, चांगला इंजिनियर, त्याला काय 25-30 लाख नोकरी लागली, तो एक दिवशी तुम्हाला सांगेल मला ही नोकरी करायची नाही आहे, मला ना एक स्टार्टअप उघडायचं आहे. तुम्ही तर म्हणाल भाऊ डॉक्टरकडे चल. तुम्ही या डॉक्टरांना पहिले पकडाल, काका बघा हो काय काय बडबडतोय, काका 25 लाखाची नोकरी भेटते का मला तुम्ही सांगा काका, नाही की नाही. आपले 4-5 लोकांचे जमा करून पण तेवढे होत. प्रॉब्लेम त्याला नाही आहे, प्रॉब्लेम आपल्याला आहे. त्याचं म्हणणं आहे मला अजून काहीतरी एक्सप्लोर करायचं आहे. आपण म्हणतो आणि ते नाही झालं तर मग तो म्हणतो अजून करेल मी काही, ते बी नाही झालं तर मग त्याच्या मनात प्रश्न येतो, हा बाबा आपल्या बाजूचा आहे का आपल्या विरुद्ध आहे. सुरक्षितता आणि निगेटिव्हिटीने हा देश जगात पहिला प्रश्न नाही झाला तर मग, आणि मग एवढा खर्च. दुसरा वाईट प्रश्न, लोक काय म्हणतील, हा 10वीला पहिला आणि एवढी नोकरी मिळाली आणि हे सगळं असं करून ठेवलं भाऊ, बा बरं जीव सोडून दिलं नाही. ते इमोशनल आयटम अजून इतके आहे आपले लोक एकदम एक्सपर्ट आहेत. माझं काय भाऊ अजून दुसरं तुझं, तो म्हणतो बाई मी काही करत नाही हो माय, मी माझ्या माय काय ते तोंड दाखवू भाऊ.
आत्ताच्या आत्ता आजच्या आज या गोष्टींना तिलांजली देऊन टाका. नवीन पिढी आणि नवीन जगच वेगळं आहे. हे रूप दाखवणं म्हणजे शिक्षण. म्हणजे हे शिक्षक बाबासाहेब म्हणायचे ना, हे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण देतो आणि त्याला म्हणायचो गुरगुरायचं नाही. बरं भाऊ, आपलं चोपड्याला मी बोलून ठेवलंय. या लोकांचं काय तुम्हाला सांगतो मी, जेवढे संस्था चालक, सोसायट्या बिसायट्या जेवढे लोक आहेत ना, आपली पब्लिक इतकी हुशार आहे. वर्ग 5वीतच असतं तेव्हापासून रोज संध्याकाळी त्यांच्याकडे जायला सुरुवात करतात. आपो तुम्ही इतके चांगले आहेत ना, खरं सांगतो तुम्हाला, तुमचा स्वभाव फार चांगला, मला बरोबर आवडतो. 15 आणि ते पोरग काहीतरी नवीन करण्याच्या धमकीचं असतं. समजतंय? कम्प्लीट त्याला तुला काहीच समजत नाही. 21व्या शतकाचं शिक्षण आपल्याला हे पाहिजे. काय पाहिजे माहितीये? हिंमत देणारं शिक्षण. अरे तू पडला ना, तू काहीच चिंता करू नको, पुन्हा उठ. तुम्हाला माहितीये ते सिलिकॉन व्हॅली वगैरे आपण बोलतो, मी कायम उदाहरण दिलं. तिकडे जर तू आता कुठे गेले नवीन, तुम्ही अशी कोपऱ्यात कपडे बसले असं इथे बसता, तिकडे आवाज गुंततो माझा. ते समजा शिकले, तिकडे गेले आणि यांनी 50 कोटी कर्ज काढलं. तुमच्या एवढे कुठे चिंता करू नका, आपण फक्त उदाहरण घेतलं. 50 कोटी कर्ज काढलं, एखादं स्टार्टअप काढलं आणि ते 100% आपटलं खाली. काय होईल? आपल्या देशात, आपल्या तुकड्यात पहिले ते फिरून येतील, 2-4 देवांना जाऊन येतील. काय मी तुम्हाला सांगत होती, ते पूर्ण केलं नाही आपण, त्याच्यामुळे हे सगळं. ठीक आहे. सगळे आजूबाजूचे नातेवाईक, मित्र, शिक्षक, त्याचं माहिती का तुम्हाला? ते आपले सांगत होतो मी, यार आपल्यासारख्याचं काम नाही. हळूहळू पाहिजे. याने आयुष्यात काहीच केलं नाही बरं. आपल्याकडे ते लोक सल्ले देतात ज्यांनी फार काहीच केलेलं नसतं किंवा किमान त्या क्षेत्रातलं काहीच माहिती नसतं. यांनाही डिप्रेशन हे सगळं बघून काय झालं, टिंब आपण गेलो. ठीक आहे. आजच्या अशी परिस्थिती जर बाहेर देशात US मध्ये घडली ना, तर त्यांना म्हणतात नॉट टू वरी, आणि त्यांना पण त्याची चिंता नाही वाटत. ते त्याच्यावर 5 दिवस बसतात. त्यांना पुन्हा 1,000 करोड रुपयाचा मालक म्हणतो, मी तुला मदत करतो, तुम्ही 3 माझ्याकडे या, आपण 2 दिवस बसू आणि याचं सगळं अनालिसिस करू. ते झालं, त्याच्यातून लर्निंग करू आणि मी पुन्हा 50 कोटी देतो, तुम्ही अजून एक नवीन आयडिया काढा. म्हणून अमेरिका झालाय. किती मोठा फरक आहे विचारात. त्यांनाच म्हणताय पुन्हा तुला मी वेळ देतो पुन्हा. हे असे लोक, काका तुम्ही त्या पोरासाठी जे करत होते, मी तुला वेळ देतो, मला गरज आहे का? पण मला इकोसिस्टीम उभारायची आहे. फक्त माझं भलं नाही व्हायला पाहिजे, जगात लोकांचं भलं झालं पाहिजे, सगळे मोठे झाले पाहिजे. तर माझ्याकडे आता मी उंचावर आहे ना, अरे माझी पडती बाजू येते कधी, मी स्वतः म्हणेल ये मी तुला मदत करतो आणि हे शिक. अशी चूक करायची नाही. अजून 2 फटके पण देतील वाटलं असतं, आणि अजून हे 50 कोटी घे आणि कर प्रयोग. पण माहिती असतं की इतकी जबरदस्त क्षमता दिसते. हा फरक आहे. म्हणून 21व्या शतकात हिंमत वाढवणार, जेव्हा अपयश येईल ते अपयश. 21व्या शतकामध्ये बेटा हे शिक्षण पाहिजे आपल्याला की मी कोण आहे. मी फार ताकदवान व्यक्ती आहे, मी जसा विचार करेल तसं घडेल, हे मला माहिती आहे. मला हेही माहिती आहे की आयुष्यामध्ये कधीही कायमच माझं चांगलं होणार नाहीये. मला अपयश येणार आहे, मला अप असणार आहे, तसं डाऊन असणार आहे. लाईफ इज नॉट अ केक वॉक, इट्स नॉट बेड ऑफ रोजेस. देर आर थॉर्न्स, देर आर चॅलेंजेस, देर आर हर्डल्स. आणि ते हर्डल्स, हे प्रॉब्लेम, संकट आल्यानंतर आपण म्हणतो मी काय वाईट केलं. वाईट नाही केलं, हे येतातच प्रत्येकाच्या वाटेत. हे तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही आहेत, हे तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात. जेव्हा जेव्हा अडचणी येतात, जर तुम्ही त्याच्याकडे आव्हानाच्या दृष्टीने बघितलं आणि त्याला सामोरं गेला, तर तुम्ही मजबूत होऊन बाहेर पडतात. आणि तुम्ही असे एकही आव्हानं पेलले नाही, अशीच्या असे बांगे राहून गेले.
कारण आयुष्याचे अनुभवच येणार नाही, रट्टे-कट्टेच पडणार नाही, तर तुम्ही शिकणार काय? ते जिमवाले लोक माहिती आहे तुम्हाला, जिम उचलतात, वजन उचलतात असे, म्हणजे लोकांकडे जायचं, त्यांचे वजन उचलायचे, त्यांना पैसे द्यायचे. आहे तर येडा धरण्यातच. तर जिम मध्ये जातात. आता असं समजा तुम्ही रोज मी 1 किलो वजन उचलला असं, किती? 1 किलो. इकडे किती फरक पडेल? थोडं एवढंच, 1 किलो. मी 5 किलो वजन उचल, अधिक फरक पडेल. मी 10 किलो वजन उचलत राहिलो, अधिक फरक पडेल. याचा अर्थ काय? विवेकानंद असं म्हणतात की तुम्ही एखाद्या मार्गावर प्रवास करत आहात आणि त्या मार्गावर जीवनाच्या जर कुठलाच अडथळा आला नाही, अपयश आलं नाही, तर समजून झाला की तुमचा मार्ग चुकलाय. यू आर ऑन रॉंग पाथ. आणि जर असंख्य अडचणी तुमच्या मार्गात येत आहेत तर समजायचं यू आर ऑन राईट ट्रॅक. तुम्ही हे जर मात करत गेला तर मग नंतर एक दिवस जग तुमचा सत्कार करतं. मी जेव्हा माझा मार्ग निवडला होता, सगळ्यांना टेन्शन होतं की याचं काय होतं. मग नंतर त्यांना वाटलं हा बरं करतोय, चांगलं आहे, बरं आहे. मग नंतर म्हटलं हा असं आहे, ऐकलंय, पण काय माहिती खरं आहे का नाही आहे. आपल्याकडे ही कम्युनिटी पण फार मोठी आहे. हा असं कुठं राहतं का, काही सांगता काही बी ऐकता. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कम्युनिटीज वी हॅव. ओके. मग नंतर अभिनंदन, मग नंतर कौतुक, आणि मग नंतर हायेस्ट रिवॉर्ड, आणि मग राष्ट्रपती पुरस्कार. तुम्हाला लक्षात येतं, हा मी नाही, हा कोणाच्याही जीवनातला असाच क्रम असतो. पहिले तुम्हाला विरोध होतो मजबूत, शाळा चालणार नाही इकडे, कशाला काढता तुम्ही, आणि पैसे कुठून आणणार आहे, मला किती म्हणायचे, चला पहिले माझे, हे म्हणायचे एक बिल्डिंग माझी, फलाना ढिमका, सब होत आहे. हे शिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. आपल्याला तंत्रज्ञान शिकावं लागेल, पण याच्याकरता शिकावं लागेल की ते आपलं भलं कसं करेल. आपल्याला स्किल शिकावं लागेल. मी तुम्हाला सोपा उदाहरण सांगतो. मी अनेक इंटरव्ह्यू